आज आपण शिकणार आहोत हिरव्या टोमॅटोची छानशी चटणी। यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या टोमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे। मी येथे पॅन गरम करून घेतला आहे। यात आपण टाकूयात चिरलेले हिरवे टमाटे। हे थोडेसे परतले की यात आपण टाकूयात तेल। यात तेल टाकून हे टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो छान परतले की चटणीला छान चव येते। आता टोमॅटो आपला छान परतून झाला आहे। आता हा परतलेला टोमॅटो आपण जाडसर वाटून घेणार आहोत। टोमॅटो वाटताना यात आपण टाकणार आहोत भाजलेले शेंगदाणे। हे जाडसरच वाटायचे आहे। आता आपण फोडणीसाठी हिरवी मिरची आणि लसूण हे पण मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता मी पॅनमध्ये तेल गरम केले आहे। यात आपण टाकूया जिरे मोहरी। जिरे मोहरी चांगली तडतडली की यात टाकायचा आहे कांदा। हे छान परतून घेऊयात। आता कांदा चांगला परतला आहे। लसूण आणि हिरवी मिरची जी आपण वाटून घेतली आहे ती आपण यात टाकणार आहोत आणि हे पण छान परतणार आहोत। आता लसूण, हिरवी मिरची, कांदा छान परतला आहे। आता आपण यात टाकूयात जाडसर वाटलेले हिरवे टोमॅटो आणि शेंगदाणा। यात टाकूयात चवीपुरतं मीठ। त्यानंतर यात टाकूयात अगदी थोडीशी हळद। हळदीमुळे याला टेस्टही छान येते आणि चांगला रंग येतो। आणि हे पण छान परतून घेऊयात। आता आपल्याला हे झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। ही चटणी झटपट होते। याला शिजायला वेळ जास्त लागत नाही आणि ह्या चटणीत पाणी वापरलं नसल्यामुळे ही चटणी आपण 2-3 दिवस फ्रीजला स्टोरही करू शकतो। आता ही चटणी तयार झाली आहे। वरून टाकायची आहे कोथिंबीर। खाण्यासाठी तयार आहे मस्त भन्नाट चवीची हिरव्या टोमॅटोची चटणी। करून बघा, आस्वाद घ्या आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच।